तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आनंदित असाल तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपये। आता अर्ज पात्रता कागदपत्रे काय असणार आहेत ते पाहूया। नेमके 12,000 रुपये कशाचे मिळणार आहेत तर आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, कुणीही व्हिडिओला स्किप करू नका व कुणीही व्हिडिओला सोडून जाऊ नका। नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत एक आनंदाची तुमच्यासाठी बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती पेन्शन योजना जाहीर केली आहे। निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे। आता या योजनेनुसार पात्र कामगारांना त्यांच्या नोंदणी कालावधीनुसार दरवर्षी 6,000 ते 12,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत। कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत या संदर्भात माहिती दिली। यामुळे राज्यामधील लाखो कामगारांना मोठा आर्थिक जो आधार आहे तो मिळत आहे। आता पेन्शन योजनेचे महत्व काय आहे? योजना आहे पण त्या योजनेचे काहीतरी महत्व असतात। तत्पूर्वी आपण फक्त 2 मिनिटात या योजनेचे महत्व जाणून घेऊया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली असणे आवश्यक आहे। पेन्शनची रक्कम कामगारांच्या नोंदणी कालावधीवर अवलंबून असेल। आता बघा, नोंदणी कालावधीवर अवलंबून असेल म्हणजे किती मिळेल? जर तुमची 10 वर्षाची नोंदणी असेल तर बघा, ज्या कामगारांनी 10 वर्ष नोंदणी पूर्ण केली असेल त्यांना दरवर्षी किती 6,000 रुपये पेन्शन मिळेल। आता तुम्हाला जर 15 वर्ष झाले असतील नोंदणी करून तर तुम्हाला 15 वर्षाची नोंदणी पूर्ण केल्यानंतर किती 9,000 रुपये मिळणार आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्या कामगारांची नोंदणी झाली आहे 20 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्तीचे वेतन आहे ते मिळणार आहेत। आता योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? या योजनेसाठी लाभ फक्त 60 वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांनाच मिळेल। ज्यांचे 60 वर्ष पूर्ण झाले त्याच बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल। आता बघा, यासाठी कामगारांचे वय किती 18 ते 60 वर्ष दरम्यान असताना त्यांनी नोंदणी केलेली असावी। म्हणजे तुमचे वय 18 ते 60 वर्ष असताना त्या मधामध्ये तुमची नोंदणी झाली असणे आवश्यक आहे। 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला नोंदणी करता येणार नाही। आता बघा, इतरही ज्या योजना आहेत त्या पण या योजनेचा लाभ बघा। या पेन्शन योजनेबाबत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना इतरही अनेक योजनांचा लाभ मिळतो। जसामध्ये बघा, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक आधार मिळते बघा, हा एक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला घरकुल मिळते, त्याच्यानंतर सुरक्षा संच, त्याच्यानंतर भांडी सेट मिळते, पेटी मिळते। इतर हे संपूर्ण जे योजनांचा लाभ आहे ते मिळत असते आणि इतर ज्या अनेक सुविधा आहेत त्यांचा पण समावेश असते। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची मंडळाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे। या योजनेमुळे राज्यातील 58 लाखांना आहेत, त्याच्याहून 58 लाखांहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळेल। त्याच्यानंतर या योजनेबद्दल किंवा इतर कोणत्याही प्रश्नांना तुम्ही थेट कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की बांधकाम कामगारांना वर्षाला किती 12,000 रुपये, म्हणजे आपण बघा टप्प्याटप्प्याने सांगितलं। ज्यांची नोंदणी 10 वर्ष झाली आहे त्यांच्या नोंदणीला 15 वर्ष झाली आहे, त्यांच्या नोंदणीला 20 वर्ष झाली आहे। जसे की मी सांगितलं, 10 वर्ष झाल्यानंतर 6,000, 15 वर्ष झाल्यानंतर 9,000 आणि 20 वर्ष झाल्यानंतर 12,000 हे तुम्हाला मिळेल। कागदपत्रे पण जे तुम्हाला नोंदणीसाठी लागले तेच कागदपत्रे लागणार आहेत। तर ही माहिती तुम्ही संपूर्ण आवडली असतील तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, कारण की तुमच्यासाठी आपण अत्यंत महत्त्वाचा अपडेट्स घेऊन येत असतो। आणि चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटू मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।